कोल्हापूर शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबरोबरच या भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण पूर्ण क्षमतेनं करावं अशी मागणी कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांनी आजच्या सभेत केली। याबाबत योग्य नियोजन करण्याची ग्वाही सभापतींनी यावेळी दिली। याबरोबरच भाडेतत्वावरील वाहनं तसंच बेघर निवारा व्यवस्थापन यासह विविध विषयांवर चर्चा होऊन काही ठराव मंजूर झाले। कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समितीची 20वी सभा आज महापालिकेतील स्वराज्य संस्थापिका ताराराणी सभागृहात पार पडली। या सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे होते। भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण पॅनेलवरील पशुवैद्यकांच्या मानधनात वाढ करण्याच्या मागणीचा प्रस्ताव आरोग्य आणि कत्तलखाना विभागानं यावेळी सादर केला। पशुवैद्यकांच्या जुन्या 400 रुपयांच्या दरात वाढ करून नव्यानं 500 रुपये इतका दर देण्याचा ठराव यावेळी करण्यात आला। मात्र भटक्या कुत्र्यांच्या विषयावरून सदस्यांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं। गेल्या 5 वर्षात शहरात भटक्या कुत्र्यांची वाढ झाली आहे, त्यामुळे किती भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण केलं जातंय असा सवाल अमर समर्थ यांनी विचारला। वर्षाला 25 लाख रुपये खर्च करूनही निर्बीजीकरणाचं काम समाधानकारक नसल्याचं आदिल फरास यांनी सांगितलं। कसबा बावडा इथं पिसाळलेल्या कुत्र्यानं 6 जणांवर हल्ला केला होता, त्या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडले काय असं प्रवीण केसरकर यांनी विचारलं। साळोखेनगर इथल्या एका घरातील डॉग शेल्टरमुळे नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार नेहा तेंडुलकर यांनी केली। शहरातील प्रभागातून किती भटकी कुत्री उचलली जातात आणि ती परत कुठे सोडली जातात त्याची माहिती मिळावी अशी मागणी इंद्रजित बोंद्रे यांनी केली। प्राण्यांची पाळणाघरं ही नागरी वस्तीच्या बाहेरच असावीत असं पूर्वा राणे यांनी नमूद केलं। पशुपक्षी विक्री केंद्रांना परवानगी आहे काय असा सवाल प्रवीण सोनवणे यांनी विचारला। यानंतर निर्बीजीकरणाचं काम समाधानकारक नसल्याचं सांगून याबाबत रेकॉर्ड ठेवण्याच्या सूचना सभापती विशाल शिराळे यांनी दिल्या। हलसवडे इथं नव्यानं होणाऱ्या शेल्टरमध्ये भटकी कुत्री ठेवण्यात येणार आहेत, तसंच घरामध्ये सुरू असलेल्या डॉग शेल्टरला नोटीस दिल्या जातील असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं। भाडेतत्वावर घेतल्या जाणाऱ्या वाहनांबाबतही यावेळी चर्चा निविदा मंजूर करण्याचं ठरलं। या वाहनातून प्रभागातील कचऱ्याचा उठाव होत नसल्याचं पूर्वा राणे यांनी स्पष्ट केलं। झूम प्रकल्पाजवळ कचरा उठाव वाहनाच्या किमान 4 फेऱ्या झाल्या पाहिजेत असं अर्चना पागर यांनी सांगितलं। भाड्यानं घेतलेल्या ट्रॅक्टरचे दर जाहीर करा असं प्रवीण सोनवणे यांनी सांगितलं। प्रत्येक वॉर्डला 2 ट्रॅक्टर देण्याचं नियोजन करावं असं यावेळी सभापतींनी सांगितलं। महापालिकेकडे सध्या 41 ट्रॅक्टर असून टेंडरमध्ये अट घालून वेळ आणि फेऱ्या ठरवून देऊ असं प्रशासनानं सांगितलं। शहरातील बेघर निवारा व्यवस्थापन आणि देखभाल करण्याच्या कामाच्या निविदा प्रक्रिया राबवण्याचा ठराव यावेळी संमत करण्यात आला। कदमवाडी इथल्या कपूर वसाहतीमध्ये आणि साळोखेनगर इथं फिजिओथेरपी केंद्र स्थापन करण्याबाबतचे सदस्य ठराव मंजूर करण्यात आले। महापालिकेतील विविध पदं ही बाह्य यंत्रणेद्वारे भरण्याच्या मागणीचा सामान्य प्रशासन विभागाचा प्रस्ताव पुढील सभेसाठी राखीव ठेवण्यात आला।